कडे येतो यासाठी आपण थेट आता जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेशजी, उद्धव ठाकरे आता मंदिरामध्ये पोहोचतायत, तिथे आधी रामरक्षा पठण होईल, आरती होईल श्रीरामाची आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांची सभा देखील होणार आहे। याआधीच उद्धव ठाकरेंनी राम मंदिरातल्या चोरी प्रकरणामध्ये यावर दोषींना शिक्षा करा अशी मागणी देखील केलेली होती। आज उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे लक्ष असणार आहे। बघा, 25 वर्ष राम मंदिर उभारणीचा लढा हा सुरू राहिला आणि या लढ्यात या संघर्षात शिवसेना पक्षानं मोठी भूमिका बजावली। त्यामुळे आता राम मंदिर दानपेटी अपहार प्रकरणी शिवसेना हा राष्ट्रीय मुद्दा आंदोलनाच्या माध्यमातून बनवू पाहते आणि भाजपला आणि अन्य राजकारणातले विरोधी पक्ष यांना आरोपीच्या पिंजऱ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उभं केलेलं आहे। पहिला अध्याय हा मुंबईतून सुरू झाला, दुसरा अध्याय नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षेत्रात त्यांच्या घराच्या परिसरात राम मंदिर येथे फडणवीस यांच्या कार्यक्षेत्रात त्यांच्या घराच्या परिसरात राम मंदिर येथे होतो आहे। उद्धव ठाकरे काही मिनिटात इथे पोहोचता आहेत आणि उद्धव ठाकरे हे रामरक्षा पठण राम मंदिरात करतील आणि त्यानंतर ते व्यासपीठावर आपली भूमिका या आंदोलनासंदर्भातली मांडतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आरएसएसच्या नेत्यांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं गेलं होतं, पण मुख्यमंत्री आज नागपुरात आहेत। मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी या आंदोलनासंदर्भात त्यांची भूमिका मांडली आहे, पण आज उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांचं कार्यक्षेत्र असलेल्या आणि आरएसएसचा गड असलेल्या नागपूरमध्ये राम मंदिर दानपेटी अपहार प्रकरणी काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं असेल आणि त्या अनुषंगानंच या आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचाही उद्धव ठाकरे यांचा एकूण निर्धार आहे। मुंबई, त्यानंतर नागपूर आणि महाराष्ट्रातल्या अन्य जिल्ह्यातही अशा पद्धतीनेच राम मंदिर परिसरात किंवा राम मंदिरात रामरक्षा पठण होईल आणि उद्धव ठाकरे वेळोवेळी आपली भूमिका मांडतील आणि याच माध्यमातून हा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे। नक्कीच धन्यवाद दिनेशजी एकूणच माहितीबद्दल। उद्धव ठाकरे आता थोड्याच वेळामध्ये रामरक्षा पठण करणार आहेत, त्यासाठी रामनगरच्या श्रीराम मंदिरामध्ये ते आता पोहोचतायत। पुढच्या काही मिनिटांमध्ये ते मंदिरामध्ये पोहोचणार आहे। रामनगरमधलं श्रीराम मंदिर ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना रामरक्षा पठण करण्यास परवानगी द्यावी की नाही द्यावी या संदर्भात सुद्धा अनेक चर्चा ज्या आहेत ते गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या आणि त्यावरून टीका टिप्पणी सुद्धा झालेली होती। मात्र आज झालं तरी रामनगरमधल्या राम मंदिरामध्ये जात रामरक्षा पठण करणार या भूमिकेवर ठाकरेंची शिवसेना ठाम होती आणि त्यानुसार आज हा कार्यक्रम होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा मतदारसंघ आहे आणि रामनगर हा परिसर इथेच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान देखील आहे। त्याचबरोबर उच्चभ्रू असा हा सगळा परिसर मानला जातो। त्याचबरोबर रामनगरचं हे श्रीराम मंदिर हे अत्यंत जुनं आणि लोकप्रिय असं हे मंदिर या ठिकाणी मानलं जातं आणि त्यामुळे याच मंदिराची निवड उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा पठणासाठी केलेली आहे। याआधी पहिला टप्पा ठाकरेंच्या आंदोलनाचा मुंबईमध्ये पार पडलेला होता, त्यावर बरीच विरोधी पक्षांकडनं भाजपकडनं टीका झालेली होती। त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे नागपूरमध्ये म्हणजे संघाच्या मुख्यालयात फडणवीसांच्या मतदारसंघामध्ये हे आंदोलन करतायत। या प्रश्नाकडे किंवा या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतायत। उपराष्ट्रपतींची निवड या आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी करण्यात आल्यामुळे अनेक आरोप प्रत्यारोप सुद्धा भाजपकडून भाजपच्या नेत्यांकडून या ठिकाणी झालेले होते, टीका टिप्पणी सुद्धा या ठिकाणी झालेली होती। मात्र हा दुसरा टप्पा ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनाचा हा म्हणावा लागेल। पहिला टप्पा दादरमध्ये झालेला होता, त्या ठिकाणी देखील रामरक्षा पठण करण्यात आलेलं होतं आणि आज नागपूरची निवड करण्यात आलेली आहे। संघाचं मुख्य कार्यालय या ठिकाणी आहे, देवेंद्र फडणवीस यांचा हा मतदारसंघ आणि ज्या पद्धतीनं संजय राऊत हे सातत्यानं माध्यमांच्या समोर येऊन सांगतायत की आरएसएस आणि मुख्यमंत्र्यांना देखील फडणवीसांना देखील आम्ही या रामरक्षा पठणामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे, त्या संदर्भातलं पत्र दिलेलं आहे असं सातत्यानं राऊतांकडून सांगितलं जात आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे। गजानन, आपण पाहतो पुढच्या काही मिनिटांमध्येच उद्धव ठाकरे आता मंदिरामध्ये पोहोचतायत, पुढे त्यांचा कार्यक्रम